हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू सरगबीज ब्लॉग. सो आय होप सगळे ठीक आहात. सो आज आहे गौरी आगमन आणि उद्या गौरी पूजन आहे. सो मी दोन्ही दिवसाचं जे काही ट्रेडिशनल पद्धत वगैरे आहे, सो मी सगळं एकच ब्लॉग करणार आहे. सो स्टे ऑन पेज, व्हिडिओ कंटिन्यू करा. सो चला, आता गौरी आगमन आहे. सो माझा लुक कसा आहे गाईज बघू शकता. सो बघू शकता गाईज, लुक मी सिंपल केलेले. मी तुम्हाला हा साडी दाखवलेली होती. सो कशी दिसते हा बघा, ब्लाउज हा असं मी लुक केलेलं आहे, बघू शकता. असं पण छान दिसतं गाईज. सो तुम्ही पण असं लुक करू शकता. सो कशी दिसते मी गाईज. सो बघा, माझं फेवरेट साडी आहे. मी फुल लुक दाखवते तुम्हाला. सो बघा गाईज, बघा साडी मी वर केलेली आहे. कशी दिसते. सो चला व्हिडिओला कंटिन्यू करूया. सो बघा गाईस, पाऊस येतोय, ग्रीनरी बघा. सो हा आमचा घर आहे, दाखवते मी तुम्हाला. इथं मी प्रिव्हियस ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, हा इथनं परडा आहे. सो हे हॉल आहे, बघू शकता. इथं गणपती डेकोरेशन केलेलं आहे. इथं सोफा वगैरे आहे, अजून सोफा वगैरे आहे, मोठाच आहे, पण आता गणपतीमुळे आहे ना, बॅक साईडला ठेवलेला आहे आम्ही. सो बघू शकता. पाऊस खूप असतं गाईज इथं, मी तुम्हाला सांगितलं होतं तसं. बघू शकता, हा देवारा आहे आमचा, दर्शन घ्या. बाप्पा आहेत इथं. आमचं राम लक्ष्मण सीताचं मूर्ती आहे आमच्या घरी. सो बघू शकता. स्वामींची दर्शन घ्या. इथे पण स्वामी आहेत, बघू शकता. दत्तगुरु. मेसी वाटते जरा, सावरलं नाहीये. बेडरूम आहे. असं परडा आहे. ओके काय म्हणताय? ओके हे बघा, किचन आहे. कट करू. सो बघा, आम्ही इथे जाणार आहे, ह्या साईडला. गौरी आगमन तिकडं होते. कसं कसं असतंय मी पण दाखवते, मला पण एवढं माहित नाहीये. सो चला बघू. चला गाईस, आम्ही चाललेलो आहे गौरी आगमनला. सो ये ना वैशू शूटला. इकडे ही बघा, नंदबाई आहे. हो, नंदुबाई. हे सगळे बायका यायला लागले, बघू शकता. स्टॉप कर आता. कळसला आहे ना, सगळं रेडी करूनच दिलेलं आहे घरातून, हळदी कुंकू वगैरे लावून. याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, हळकुंड आणि सुपारी, तांदूळ आणि हळदी कुंकू घालून 1 रुपये घालायचे आणि ह्याच्यात 5 दगड अशी छोटे छोटे घालायचे. बघू शकता. 2 3 घेऊन घ्या ना. 3 चांगले आहे काय? कशी किती मोठे हो. आम्हाला एक आणायचे. तो बघू शकता, असे 5 दगड मोठे मोठे घेतलेले. नाही काय रे, एवढे काय? राहू देत आता, राहू देत ना, चालतच की. दगड घेतलेले.
त्याच्यात हळदी कुंकू ऍड करा. करायचं ना काकू? हा आपण पण हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता आता काय करायचं काकू? दुर्वा करूनच दिलं. बंद कर जरा. माती माती मध्ये माती पण असली ना तर ते जास्त चांगलं राहते पण कारण टवटवीत राहते. चांगलं धुवून पण घ्यायचं नाही ते. आम्ही चांगलं गौरी असते. गौरी काय म्हणतात काकी ह्याला? गौरी आणि सो ह्याला काय म्हणतात? हे सोनारीन आहे बघा. ही येलो येलो फ्लावर्स आहेत. ह्याला सोनारीन म्हणतात. सगळ्या गावाचं वेगळं वेगळं पद्धत आहे. सो हे अशी 1, 2, 3 अशी आणि एक दुर्वा अशी 4 प्रकारची काय म्हणतात त्याला? गौरी. सो अशी हे घ्यायची आणि हे जो आम्ही आता कळस रेडी केलेला आहे ना त्याच्यात पाणी घालायचं आणि हे असं ठेवायचं. सो चला आता कंटिन्यू करूया व्हिडिओ. दाखवते मी तुम्हाला. ठेवूया ना? सुपारी वगैरे घातलीच का नाही त्याच्यात? सगळं घातलेलं. पाणी पडायला ना. ह्याच्यात पाणी घेतलेलं आहे कळस भरून. सो जास्त भरलेलं नाही कारण हे असं आतमध्ये घातल्यावर गौरी सो पाणी बाहेर येतं. सो कमीच घेतलेलं आहे. सो चला दाखवते. बंद कर पायाकडे वस्त्र घालू. त्याचे दोर उकल आणि दोर हे काय करते थंडी लागली. पानं घातली अगं बाई. पानं घाल. तांदूळ लय घालले. तेच घेऊ. दोनच तुला हे मोठे दिसतात. द्या इकडे दिसू दे जरा. भाकरी बी झाली असतील तुमच्या साखर ते सासऱ्याला खाऊन जायचं. गुगल गाय गोगल गाय. गौरी झाली आज गोगल गाय. बाबा घे. हे बघा गाईड करणारे आणि ह्यांचंच काम करायला लागले. ह्यांचं झालं गौरी. पाऊस पडायला ते हे झालं तिथे. नाही बी काकू द्यावं त्याच्या डोक्यावरती. साखर थोडीशी पानात तुमची आहे की नाही साखर? नाही जरा बघू जरा त्या बुटीत पण ठेव तिथे देवाकडे. फोटो काढू. तुझ्या फोन मध्ये हिच्या फोन मध्ये काय म्हणाल्यास मला? थांबा आरती करताना मला पाठ. व्हिडिओ या फोन मध्ये. तिकडनं काढ तिचा ठेवता डब्यावर ठेवते. हे बघा इथं फोटोशूट चाललंय. ही परी आमची बघायला.
हे काकू थांबव तिकडं. ह्या कर्नाटकचे आहेत. हे आपण ऑलमोस्ट आमच्या गल्लीमध्ये आहे ना सगळे कर्नाटकचे आहेत. महाराष्ट्र असेल तरी पण सगळे कर्नाटक आहेत. गाईज मिक्स भाजी जे करतात ना, आता गौराईला नैवेद्य असतो तो, सो मी तुम्हाला दाखवते तसं. ते आहे ना, त्याचं एक मी स्टोरी ह्यांच्याकडनं ऐकली, सासूकडनं. तर ते मिक्स पालेभाजी का करतात म्हणजे जेव्हा गौराई माहेरला आज येते ना, सो तेव्हा पहिल्याच्या काळामध्ये एवढं व्हेरायटी नसायचं ना, त्यामुळे जे काय भाज्या असतात ना त्याची मिक्स भाजी करून नैवेद्य असतो. सो हे मी तुम्हाला स्टोरी सांगितली. सो बघा आता नैवेद्य मी दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज, अजून एक मला दाखवायचं होतं. गौरी पूजनला आहे ना 5 प्रकाराची पालेभाजी असतात ना, त्याची मिक्स भाजी असतं आणि भाकरी नैवेद्य ठेवतात. आणि हे घरी असंच म्हणजे खीर खायची इच्छा झाली होती म्हणून खीर गोड म्हणून काहीतरी केले आहेत. सो आजचा कार्यक्रम झालेला आहे. सो हे व्लॉग कसं झालं कमेंट करा गाईज. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो कसं आहे, मला मराठी येत नाही व्यवस्थित, तरी पण मी म्हणजे ट्राय करतेय व्हिडिओ बनवायला वगैरे. सो कर्नाटकामधून आहे मी, सो त्यामुळे मला मराठी जरा जरा चुकतं, तरी पण मी ट्राय करतेय. कारण मी कसं माझ्या परीनं मी पूर्ण प्रयत्न करतेय. सो गाईज तुमची सपोर्ट खूप मला महत्वाचा आहे. सो चला भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय, टेक केअर, परत भेटूया. सो बाय बाय, काळजी घ्या सगळे.